डियर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी कोल्हापूर. आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत ते म्हणजे OCM ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट याचे IMP क्वेश्चन्स. सर, हे व्हिडिओ तुम्हाला दोन्ही लँग्वेजचे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील, मराठी आणि इंग्लिश मीडियम. ओके, व्यवस्थापनामधील महत्त्वाचे प्रश्न यावर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत, जो तुमचा बोर्ड एक्झाम 2025 चा पेपर पूर्ण कव्हर करून घेईल. आपण चॅप्टर वाईज IMP क्वेश्चन्स काढलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे तुमचा, तो म्हणजे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. सर, ज्याला आपण व्यवस्थापनाची तत्वे म्हणतोय, यामध्ये मी 3 ते 4 क्वेश्चन्स काढलेले आहेत. ते परफेक्ट करा, म्हणजे तुम्हाला या टॉपिकला मिनिमम 7 मार्क आहेत आणि विथ ऑप्शन 12 मार्क आहेत. तुम्हाला 12 मार्क तर परफेक्ट होऊन जाते. सर, पहिला प्रश्न कोणता आहे? नेचर और सिग्निफिकन्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. सर, व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप किंवा महत्व स्पष्ट करा. ओके, एक तर त्याचं नेचर आहे किंवा सिग्निफिकन्स आहे, स्वरूप किंवा महत्व, दोन्हीपैकी एक क्वेश्चन 100% बोर्ड एक्झाम मध्ये बघायला मिळेल. सेकंड आहे सर हेनरी फेयॉल्स 14 प्रिन्सिपल. हेनरी फेयॉलची 14 तत्वे. सर, आता 14 तत्व आम्ही करायची का? एवढा मोठा प्रश्न आहे, एवढं लक्षात कसं ठेवायचं? काहीच गरज नाही, कारण या टॉपिकचा 8 मार्कला अजिबात प्रश्न येणार नाहीये. मग सर 4 ते 5 मार्कला प्रश्न येईल. मग तो प्रश्न असा असतोय की हेनरी फेयॉलची कोणतीही 4 तत्व लिहा. ओके, एक्सप्लेन एनी 4 or 5 प्रिन्सिपल्स ऑफ हेनरी फेयॉल. बट 2 मार्कसाठी एखादं प्रिन्सिपल तुम्हाला येऊ शकतोय. क्वेश्चन नंबर 2 मध्ये संकल्पना स्पष्ट करा. ओके, कन्सेप्टसाठी. त्यामुळे तुम्हाला जे महत्वाचे कन्सेप्ट आहे ते थोडेसे क्लिअर करून घ्यावे लागतील. त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन घेतलेला आहे आपण, तो म्हणजे टेक्निक्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट, शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे. या टॉपिकवर कोणताही मोठा प्रश्न येणार नाही, बट 4 किंवा 5 मार्कचा प्रश्न येऊ शकतोय. 2 मार्कसाठी एक प्रश्न येऊ शकतोय. क्वेश्चन नंबर 2 मध्ये डिफरन्स साठी या टॉपिक मध्ये कोणताही क्वेश्चन बघायला मिळत नाहीये आपल्याला. त्यानंतर 2nd नंबरचा जो आपला चॅप्टर आहे तो म्हणजे फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापनाची कार्य. ओके सर, हा जो टॉपिक आहे तो मिनिमम 12 मार्कला आहे आणि विथ ऑप्शन जर बघितला तर तो 15 मार्कसाठीचा क्वेश्चन आहे. फंक्शन्स मध्ये बघितला तर तो टोटल 6 फंक्शन्स आहेत. 6 जे कार्य आहेत त्याच्यामध्ये प्लॅनिंग आहे, ज्याला आपण नियोजन म्हणतोय. संघटन आहे, ज्याला आपण ऑर्गनायझिंग म्हणतोय. स्टाफिंग आहे, कर्मचारी व्यवस्थापन. समन्वय आहे, कोऑर्डिनेशन. ओके, डायरेक्टिंग आहे, निर्देशन. आणि शेवटचा जो फंक्शन आहे, कार्य, तो म्हणजे नियंत्रण, ज्याला आपण कंट्रोलिंग म्हणतोय. मग सर, हे सगळे जे कार्य आहेत त्याच्या इम्पॉर्टन्स आपण करायची का? तर यस, मोठा एक प्रश्न येऊ शकतोय. मग सगळं करायची गरज नाही. मला पर्सनली असं वाटतं की 4 फंक्शन्स फार महत्वाचे आहेत. इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग, एक तर प्लॅनिंगचं करा, ऑर्गनायझिंगचं करा, डायरेक्टिंगचं करा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंट्रोलिंगचं. ओके, म्हणजेच नियोजन किंवा संघटन किंवा निर्देशन किंवा नियंत्रण यांचे महत्व. यापैकी एकाचं महत्व 100% क्वेश्चन नंबर लास्ट 8 मार्कला येऊ शकतोय. ओके, प्लस 2 मार्कसाठी या टॉपिकची एखादी कन्सेप्ट येऊ शकते, जसं की स्टाफिंग आहे. स्टाफिंग जास्त महत्वाचे, स्टाफिंग 2 मार्कसाठी या टॉपिकमध्ये. ओके, त्यानंतर ते जे फंक्शन्स आहेत, ओके, जे कार्य आहेत त्या कार्यांमधला फरक स्पष्ट करा. 100% डिफरन्ससाठी या टॉपिकचा एक क्वेश्चन येणार. मग तो प्लॅनिंग आणि कंट्रोलिंग मधला असेल, नियोजन आणि निर्देशन, प्लॅनिंग आणि ऑर्गनायझिंग मधला असेल, ओके, नियोजन आणि संघटन. हे जे फरक आहे तुम्हाला परफेक्ट करावे लागतील, कारण एक क्वेश्चन 4 मार्क्ससाठी त्यावर असेल. त्यानंतर सर 3 नंबरचा चॅप्टर आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, उद्योजकतेचा विकास. मिनिमम 5 मार्क आहेत आणि विथ ऑप्शन सुद्धा 5 मार्क आहेत. समजा मला वाटत असेल तुम्हाला की सर आम्हाला हा टॉपिक करायचा नाही, 5 मार्कसाठी कशाला डोकं फिरून घ्यायचं, नो प्रॉब्लेम, एक्सक्लूड करून टाका, बट ऑब्जेक्टिव्ह या टॉपिकचे परफेक्ट करा. ओके, मी 2 क्वेश्चन दिलेले आहेत. एक तर सर क्वालिटीज अँड फंक्शन्स ऑफ एंटरप्रेन्योर, यशस्वी उद्योजकतेचे गुण कोणते आहेत आणि उद्योजक कोणती कार्य करतोय, हे प्रश्न महत्वाचे. सेकंड, मी 2 मार्क्ससाठी कन्सेप्ट येऊ शकते. सर स्टार्टअप इंडिया आहे, स्टँडअप इंडिया आहे आणि ॲग्रो टुरिझम आहे, ज्याला आपण कृषी पर्यटन म्हणतोय. 2 मार्क्ससाठी यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. या टॉपिकमध्ये डिफरन्ससाठी कोणताही क्वेश्चन अवेलेबल नाही. तसंच मोठा क्वेश्चन येण्याचा प्रश्न आहे, कारण 5 मार्कचा टॉपिक आहे. त्यानंतर सर टॉपिक नंबर 4 आहे बिझनेस सर्व्हिसेस, व्यवसाय सेवा. जर बघितला 20 मार्क आहेत मिनिमम, 80 मार्कचा पेपर येणार. सर 20 मार्क या टॉपिकचे. सर 25% या टॉपिकनं पूर्णपणे एरिया कव्हर केलेला आहे तुमच्या क्वेश्चन पेपरचा. विथ ऑप्शन बघितला तर 27 मार्कचा टॉपिक आहे. सर काय काय महत्वाचं आहे? सर 27 मार्क म्हणजे सगळंच महत्वाचं असणार.
पण त्यातलं सुद्धा मी काही घेतलेलं आहे. टाइप्स ऑफ बँक आहे, बँकांचे प्रकार. महत्वाचं म्हणजे हा प्रश्न 8 मार्कला येण्याची शक्यता यावर्षी सगळ्यात जास्त आहे या टॉपिक मध्ये. किंवा बँकांमधला डिफरन्स, प्रायव्हेट बँक आहे, पब्लिक सेक्टर बँक आहे, यामधला डिफरन्स सुद्धा येऊ शकतोय. त्यानंतर सर फंक्शन्स ऑफ बँक, बँकांची कार्य. फार मोठा क्वेश्चन आहे तो आणि त्याचा आन्सर फार मोठा आहे. ओके, बट प्रायमरी फंक्शन, सेकंडरी फंक्शन 4 ते 5 मार्कला येऊ शकतात. त्यानंतर सर प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स, विम्याची तत्वे, गेल्या 2 एक्झाम मध्ये कंटिन्यू आलेला क्वेश्चन आहे, यावर्षी सुद्धा महत्वाचा आहे. एक 6-7 तुम्हाला प्रिन्सिपल दिलेले आहेत, ते परफेक्ट करून घ्या. सर टाइप्स ऑफ इन्शुरन्स आहे, त्याच्यामध्ये फायर इन्शुरन्स आहे, मरीन इन्शुरन्स आहे, 2 महत्वाचे आहेत. ओके, त्यामधला डिफरन्स सुद्धा येऊ शकतोय सर, किंवा त्याचे बेनिफिट्स आणि त्याचे डिसएडव्हान्टेजेस हे सुद्धा एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर सर मोड ऑफ ट्रान्सपोर्ट, डिफरन्स येऊ शकतोय, वाहतुकीचे साधने स्पष्ट करा किंवा त्यामधला फरक. मग रोड ट्रान्सपोर्ट आहे, रेल्वे आहे, ओके, एअर ट्रान्सपोर्ट आहे, त्यानंतर मरीन ट्रान्सपोर्ट आहे. अशी 4-5 जे काही तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्हाला परफेक्ट करावे लागतील किंवा त्यातला डिफरन्स, फरकचा प्रश्न येऊ शकतोय. देन फंक्शन्स ऑफ वेअर हाऊसिंग, गोदामाची कार्य कोणती आहेत. टाइप्स ऑफ वेअर हाऊसिंग, गोदामाचे प्रकार आणि त्या प्रकारांचा फरक सुद्धा येऊ शकतोय. त्यानंतर मला पर्सनली वाटते कम्युनिकेशनची कन्सेप्ट 2 मार्कसाठी येऊ शकते, ज्याला आपण संप्रेषण संकल्पना असं म्हणतोय. हा तुमचा चॅप्टर नंबर 4 झाला. त्यानंतर चॅप्टर नंबर 5 जो आहे तो इमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस, व्यवसायातील उभरत्या पद्धती, मिनिमम 7 मार्क आहेत, विथ ऑप्शन 10 मार्क आहे. सर काय येणार बरं, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ आउटसोर्सिंग, बाह्य सेवेचे फायदे आणि तोटे. ओके, हा प्रश्न येऊ शकतोय. बेनिफिट्स अँड लिमिटेशन्स ऑफ ई बिझनेस, ई व्यवसायाचे फायदे आणि तोटे, हा प्रश्न येऊ शकतोय. त्यानंतर कन्सेप्ट किंवा डिफरन्स साठी, फरक स्पष्ट करण्यासाठी बीपीओ आहे, केपीओ आहे, एलपीओ आहे. ओके, फरक स्पष्ट करण्यासाठी हा प्रश्न महत्वाचा आहे. या टॉपिक मधला एक डिफरन्सचा क्वेश्चन 100% बोर्ड एक्झाम मध्ये बघायला मिळेल. प्लस सर मला बीपीओ, केपीओ, एलपीओ चे जे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस मला करायचं नाही सर, जमत नाही, नो प्रॉब्लेम. आउटसोर्सिंगचं उचला आणि इथं लिहा, बऱ्यापैकी पॉईंट सेम आहे, थोडं अनालिसिस केलं तर तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर डिफरन्स साठी अजून एक प्रश्न महत्वाचा आहे या टॉपिक मध्ये, तो म्हणजे डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल बिझनेस, ई बिझनेस अँड ई कॉमर्स. परंपरागत व्यवसाय, ई व्यवसाय आणि ई वाणिज्य यामधला फरक स्पष्ट करा. हा सुद्धा प्रश्न फरक डिफरन्स साठी महत्वाचा आहे. सर 6 नंबरचा चॅप्टर आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, व्यवसायाच्या सामाजिक जबाबदाऱ्या. 7 मार्क आहेत मिनिमम, विथ ऑप्शन 10 मार्क आहेत. ओके, यातला महत्वाचा क्वेश्चन, रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स ओनर, एम्प्लॉई और कंझ्युमर, मालक किंवा कर्मचारी किंवा ग्राहक प्रति व्यवसायाच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या. ओके, याच्यामध्ये मी शासन, समाज, ओके, किंवा समाजाप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या, तसंच गुंतवणूकदार, इन्व्हेस्टर्स ह्यांना मी कव्हर केलेलं नाही, कारण मला पर्सनली वाटतं की त्यावर यावर्षी क्वेश्चन येण्याची शक्यता कमी आहे थोडं. त्यानंतर सेकंड आहे फीचर्स ऑफ बिझनेस इथिक्स, व्यवसाय नीतिशास्त्राची वैशिष्ट्ये, महत्वाचा प्रश्न आहे. एक तर बिझनेस इथिक्स 2 मार्कला येऊ शकतो किंवा फीचर्स. सीएसआर, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी संकल्पना 2 मार्कसाठी येऊ शकते. 3 क्वेश्चन आहेत. त्यानंतर सर कंझ्युमर प्रोटेक्शन, ग्राहक संरक्षण, महत्वाचा टॉपिक आहे, 17 मार्क आहेत, विदाउट ऑप्शन 7 मार्क आहेत. यामध्ये 4 प्रश्न कव्हर केलेले आहेत. नंबर फर्स्ट, नीड इम्पॉर्टन्स ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन, ग्राहक संरक्षणाची गरज आहे का, सहकारण स्पष्ट करा. 4 ते 5 मार्क सर सहज मिळतील या क्वेश्चनला आणि हा क्वेश्चन येणार यावर्षी. सेकंड आहे राईट्स ऑफ कंझ्युमर, 1001% हा क्वेश्चन यावर्षी बोर्ड एक्झाम मध्ये प्रिंट झालेला असणार. कोणता सर, ग्राहकांचे अधिकार स्पष्ट करा. ओके, त्यानंतर वेज अँड मोड्स ऑफ मीन्स ऑफ कम्युनिकेशन, कंझ्युमर प्रोटेक्शन, ग्राहक संरक्षणाच्या पद्धती कोणत्या आहेत. मग जनहित याचिका आहे, लोक अदालत आहे, बरेच काही काही दिलेलं आहे, ते तुम्हाला परफेक्ट करावं लागेल. एक तर समजा तो प्रश्न मोठा नाही आला चांगल्या पद्धतीने, 2 मार्कसाठी जनहित याचिका किंवा लोक अदालत ठरलेले क्वेश्चन आहेत. त्यानंतर सर 101% डिफरन्स साठी एक क्वेश्चन या टॉपिकचा येणार. मग तो डिफरन्स बिटवीन डिस्ट्रिक्ट कमिशन आहे, स्टेट कमिशन आहे, नॅशनल कमिशन आहे, जिल्हा आयोग, राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग, या 3 मधल्या 2चा फरक विचारला जाणार 100%. त्यानंतर सर शेवटचा टॉपिक आहे मार्केटिंग, ज्याला आपण विपणन म्हणतोय, 20 मार्क आहेत, 25% या एका टॉपिकनं कव्हर केलेलं आहे, मिनिमम 15, विथ ऑप्शन 20 मार्क.
कन्सेप्ट ऑफ मार्केट, विपणनाची संकल्पना. ओके, मग त्यामध्ये विपणी संकल्पना आहे, स्थान संकल्पना आहे, प्लेस कन्सेप्ट आहे, ओके, प्रोडक्ट कन्सेप्ट आहे, प्राइस कन्सेप्ट आहे. हे 2-2 मार्क्ससाठी येणारे कन्सेप्ट आहेत. सेकंड, इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग, या टॉपिक मधला एक ब्रॉड क्वेश्चन येणार 8 मार्कला. सर ब्रॉड क्वेश्चन कुठले कुठले येणार? टॉपिक नंबर 2 जास्त अप्रोप्रिएट आहे, टॉपिक नंबर 4 कंपल्सरी येणार, टॉपिक नंबर 1 समजा या टॉपिकचा नाही आला तर 2 नंबर आणि 4 नंबरच्या टॉपिक मधले येणार. सेकंड नंबर टॉपिक मधला नाही आला तर 4th आणि 8th नंबर या टॉपिक मधले फिक्स आहेत. मला पर्सनली वाटतंय इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग, विपणनाचे महत्व यावर्षी प्रिंट झालेला क्वेश्चन असेल क्वेश्चन पेपर मध्ये. फंक्शन्स ऑफ मार्केटिंग, विपणनाची कार्य, जर मी पेपर सेटर असतो तर मी हा क्वेश्चन टाकला असता 8 मार्कला. त्यानंतर मार्केटिंग मिक्स, विपणन मिश्र, ज्याच्यामध्ये 4 P's + 3 असे टोटल 7 P's आहेत, परफेक्ट करा. हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला बोर्ड एक्झाम 2025 मध्ये 101% बघायला मिळेल. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये OCM चे सगळे IMP क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याची गॅरंटी म्हणजे 90 to 100% असू शकते. सगळे क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये येऊ शकतात. ओके, त्या पद्धतीने तयारी करा. सेकंड थिंग म्हणजे तुम्ही ऑब्जेक्टिव्हची चांगली तयारी करा आणि या पद्धतीनेच तुम्हाला इकॉनॉमिक्स, ESP याचे व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर, आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा. धन्यवाद.